न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा निवडणूक 2024 तसेच होळी रंगपंचमी रमजान ईदच्या अनुषंगाने आज सायंकाळी किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 तसेच डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च करण्यात आला। सदर रूट मार्च हा भद्रकाली पोलीस स्टेशन, वाकडी बारव चौक, मंडई, शिरसाट हॉटेल, महात्मा फुले चौकी, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, छपरीची तालीम, शिरीष कुमार चौक, गजराज चौक, नामदेव पथ, काझीपुरा पोलीस चौकी, कोकणीपुरा, उमराव मेडिकल या परिसरात हा रूट मार्च करण्यात आलाय। या रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, 11 अधिकारी, 45 पोलीस अंमलदार, QRT कडील 14 पोलीस अंमलदार, CISF कडील 2 अधिकारी, 48 अंमलदार, होमगार्ड 30 याप्रमाणे उपस्थित होते। याबाबत किरणकुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे। काय उद्देश नेमकं सर आज रूट मार्चचा? नाशिक शहरामध्ये काही दिवसानंतर लोकशाहीच्या निवडणुका होतील, त्या अनुषंगाने एरिया डॉमिनेशनच्या अनुषंगाने शहरात पोलिसांची तयारी कशी झालेली आहे हे दाखवण्याच्या अनुषंगाने जो संवेदनशील एरिया अशा सर्व एरियामध्ये आज रूट मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। या रूट मार्चमध्ये शहरात दाखल झालेले CISFचे जवान यांची एक पूर्ण कंपनी, त्यानंतर QRTचे जवान, RCP, स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड हे सर्व यांचा समावेश आहे। सुमारे हा एक 200 ते 250 पोलिसांचा रूट मार्च भद्रकालीच्या संपूर्ण संवेदनशील एरियातून आयोजित करण्यात आलेला आहे।